हॅलो मुलांनो, आज आपण शिकणार आहे ए ते झेड पर्यंतचे अक्षरे आणि त्याचे फोनिक साऊंड. कारण मला बरेचशा मुलांची कमेंट येत होती की सर सुरुवातीपासून शिकवा, ABCD पासून शिकवा. तर आज मी तुम्हाला बिलकुल ABCD पासून शिकवणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तर लक्षपूर्वक ऐका. कारण आज जर तुम्ही बराबर इंग्रजी वाचायला बोलायला शिकले तर तुम्हाला काही अडचण जाणार नाही. तर आज आपण सर्वात पहिलं पाहणार आहे कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्स, आणि त्यासोबतच आपण वोवेल्स आणि कॉन्सोनंट पण समजून घेऊ. तर प्रत्येक अक्षराचा आवाज बरोबर काढता आला पाहिजे. जर तुम्हाला प्रत्येक अक्षराचा आवाज बरोबर काढता आला तर तुम्हाला वाचायला, स्पेलिंग लिहायला आणि बोलायला सुद्धा खूप मजा येईल. तर चला आपण सुरू करू आजच्या व्हिडिओला. नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आहे इंग्लिशचे अल्फाबेटमधले कॅपिटल लेटर आणि हे आहे स्मॉल लेटर. तर आत्तापर्यंत तुम्ही हे स्मॉल लेटर आणि कॅपिटल लेटर कशा प्रकारे वाचले असेल? तर मला तर वाटते याला म्हटले तुम्ही ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXY आणि Z. तर तुम्ही आत्तापर्यंत असेच वाचले असाल आणि म्हणूनच तुमची झाली गडबड. मग तुम्हाला इंग्रजी वाचता पण येत नाही, बोलता पण येत नाही आणि तुम्हाला लिहिता पण येत नाही. तर आता मी जसं शिकवणार आहे तसंच तुम्ही शिकायचं. मग तुम्हाला काय होणार? इंग्रजी लिहिता, वाचता, बोलता येईल. तर बघा, आपल्याला याचा साऊंड शिकायचा आहे. कोणता साऊंड? फोनिक साऊंड. कोणता साऊंड? फोनिक साऊंड. तर आपण आता चालू करणार आहे फोनिक साऊंड. तुम्ही वही आणि बुक घेऊन घ्या आणि त्याच्यामध्ये लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला सराव करायला कामी येणार. तर बघा, हा आहे ए. काय शिकत आहे आपण? फोनिक साऊंड. तर एचा उच्चार ए नाही करायचा. काय करायचा? ॲ. काय करायचा? ॲ. बीचा उच्चार करायचा ब. सीचा उच्चार करायचा क. डीचा उच्चार करायचा ड. ईचा उच्चार करायचा ए. बघा, इथं ए आहे आणि उच्चार ईचा ए आहे आणि मग आपली होते गडबड. कारण एचा उच्चार काय येते? ॲ आणि ईचा उच्चार काय येतो? तर ए. बराबर लक्षात ठेवा. नंतर आहे एफ. एफचा उच्चार निघतो फ. जीचा उच्चार निघतो ग. एचचा उच्चार निघतो ह. आयचा उच्चार निघतो ई. जेचा उच्चार निघतो ज. केचा उच्चार निघतो क. एलचा उच्चार आहे ल. एमचा उच्चार आहे म. एनचा उच्चार आहे न. ओचा उच्चार आहे ऑ. ऑ लक्षात ठेवा, ऑ. पीचा उच्चार प. क्यूचा उच्चार क्व. आरचा उच्चार र. यसचा उच्चार आहे स. टीचा उच्चार आहे ट. यूचा उच्चार आहे अ. वीचा उच्चार आहे व. डब्ल्यूचा उच्चार आहे व. एक्सचा उच्चार एक्स. वायचा उच्चार य आणि झेडचा उच्चार आहे झ. तर हे उच्चारच खूप महत्त्वाचे आहे. तर हे उच्चार तुम्ही बराबर लक्षात ठेवा. काय येणार? अ. चला म्हणा, एचा उच्चार काय? अ, ब, क, ड, ए, फ. जीचा ग. एचचा ह. आयचा ई. जेचा ज. केचा क. एलचा ल. एमचा म. एनचा न. ऑचा ऑ. ओचा ऑ. पीचा प. क्यूचा क्व. रचा र. आरचा र. यसचा स. टीचा ट. यूचा अ. वीचा व. डब्ल्यूचा व. एक्सचा एक्स. वायचा य आणि झेडचा झ. तर हे उच्चार तुम्ही बराबर लक्षात ठेवा. आणि आजचा पहिला
दिवस आहे, तर इतकं काही स्वतःला स्ट्रेस नाही द्यायचं. तुम्ही बिलकुल फ्रीमध्ये म्हणजे बिलकुल फ्री राहायचं, टेन्शन घ्यायचं नाही आणि याचा तुम्ही सराव करा. कारण हे जर तुम्हाला बरोबर माहीत राहिले तरच तुम्हाला इंग्रजी लिहिता वाचता बोलता येणार. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि त्यांना शेअर करा ज्यांना पण इंग्रजी शिकण्याची इच्छा आहे. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यामध्ये तुम्हाला वोवेल्स आणि कॉन्सोनंट मी सांगणार आहे, त्यांचा उच्चार वगैरे सर्व शिकवणार आहे. तर आपल्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत राहा.